सोलापूरच्या माळशिरसमधल्या मार्कडवाडीमध्ये मतदार मतपत्रिकेवरच्या मतदानासाठी ठाम आहेत। विधानसभा निवडणुकीतील मतदानावर शंका उपस्थित करत गावकऱ्यांनी मतपत्रिकेवर मतदानाची मागणी केली होती। प्रशासनाने मागणी फेटाळली आणि गावामध्ये जमावबंदी लागू केल्याची माहिती आहे। सिस्टम आहे त्याच्यामध्ये फेरफार केला जाऊ शकतो आणि या मतदारसंघामध्ये तो फेरफार केलेला आहे। या इथल्या उमेदवाराला 54,000 मतं पडलेली होती, परंतु त्या ठिकाणी प्रत्येक मत हे तुतारीचं शिफ्ट केलं गेलं आणि तो उमेदवार 1,08,000 मतावरती गेला। त्यामुळं मी सुद्धा पराभूत होता वाचलो। जे आज मला मताधिक्य दिसतं, मतदान पडलेलं दिसतं 1,21,000, तेवढं माझं मताधिक्य आहे। आणि मग ही जी मतं गेलेली आहेत जी प्रत्येक गावामधून की जर त्या उमेदवाराला म्हणजे कमळाला एक मत पडलं तरच दुसरं मत शिफ्ट होत आहे। त्यामुळे 54,000ला 54,000 मतं अशी सिस्टीम या मतदारसंघाची होती। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। माऊली, सध्याच्या क्षणाला गावकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? अजूनही ते मतपत्रिकेच्या मुद्द्यावर ठाम आहेत का? रिद्धी, अगदी पाहिलं बघितलं तर अगदी बरोबर आहे की सध्या मार्कडवाडीमध्ये गावकरी सध्या आता बॅलेट पेपरवर मतदान करण्यावर ठाम आहेत। आपण एकंदरीत बघितलं तर 5 कंपार्टमेंट मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे। जमावबंदी असताना सुद्धा गावकरी आता जमाला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर जमावबंदी जरी असली तर मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग असतील आणि जे बाकीचे आहेत ते सगळे आता मतदान करायला बाहेर पडलेले आहेत। जे आता मतदानाला बाहेर पडले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की मावशी, काय सांगाल तुम्ही? आता मतदानाला बाहेर मिळाले का पैसे लाडक्या बहिणीचे? मिळालं ना, धावणारच की आता मतदानापुरता। आधी ह्याच्या महागारी कुठे गेल्या लाडक्या बहिणी? तेलाचं डबं महाग केलं, सगळं महाग केलं आणि आता लाडक्या बहिणीसाठी कशाला तोंडी लावायच्यात आहे तेवढं? पेट्रोल, डिझेल, तेल सगळं महाग। मग तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का तुम्हाला? मिळाले की, अजून खात्यातनं सुद्धा काढलं नाही तर तेवढ्यासाठी काय हो देणार की, मागितलं की देणार, ती घेतलं तरी चालते। पण आमचं काय इकडं नुकसान शेतकऱ्यांचं? आमच्यासाठी चेअरमन साहेबच चांगलं आहे। आम्ही पहिल्यापासून त्यांना मतदान करीत आलो, त्याच्यामुळे आम्ही कुणालाही मतदान दुसऱ्याला देऊ शकत नाही। आमचं मतदान कुठे गेलं ते आम्हाला पूर्ण बघायचंय। आता जमावबंदी असताना सुद्धा तुम्ही मतदान करायला आला? हो, आलो की मतदान करायला। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे असला तरी चालेल, इथं काही झालं तरी चालेल, पण आमचं मतदान कुठे गेलंय ते आम्हाला बघायचंय रेतसर। ह्याच्या अगोदर कधी झालेलं नाही ना तसं, त्याच्यामुळे आम्हाला बघायचंय। नक्कीच आपण पाहिलं तर गावकरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी आता बाहेर पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जरी असला तरी आपण निश्चित एकंदरीत त्याच्यामुळे आता नेमकं मार्केटवाडीतले हे ग्रामस्थ कशा पद्धतीने या सगळ्या परिस्थितीला सामोरं जातात हे पाहावं लागेल। याकडे आपलं लक्ष असेल। पुढचे अपडेट्स आपण वेळोवेळी घेणार आहोत। माऊली, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।